मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात ना सगळ्यात महत्त्वाची असते शिस्त. डिसिप्लिन म्हणूया आपण. ती असेल ना तर यश हे मिळतच. मी अशी का सुरुवात केली व्हिडिओची मी तुम्हाला सांगतो. पार्ट 4 आहे हा. बरोबर आहे. चौथा पार्ट आहे हा. मग याच्या अगोदर दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्ट मध्ये मी ऑलमोस्ट मी 10 टाइप्सचे वेगळे-वेगळे क्वेश्चन जे 1 मार्काला किंवा 2 मार्काला असतील तुम्हाला एक्सप्लेन केलेत. तुमच्या नोट्स तयार आहेत का? फक्त व्हिडिओ बघून होणार नाहीये. तुमच्या वहीत तो क्वेश्चन त्या टाइपचे पुस्तकातले बाकीचे न्यूमेरिकल्स सोडवलेले दिसले पाहिजे, तर मॅथ्स आपल्याला सोपं जाणार आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी 4 ते 5च क्वेश्चन घेतोय, पण ते टाइप आहेत. मी एक्सप्लेन करून सांगतो ना तुम्हाला. तुम्हाला तो टाइप लगेच कळणार आहे. लगेच. पण हे बघता-बघता ना 10 व्हिडिओ आपले कंप्लीट होतील ना, तेव्हा 50-60 वेगवेगळे टाइप झालेले असणार आहेत. मग त्या स्टेजमध्ये जर तुमच्याकडे तुमच्या नोट्स असतील, तर प्रत्येक वेळेस तो व्हिडिओ ओपन करावा लागणार नाही ना. आपली वही, आपल्या नोट्स समोर आले, की आपोआप सगळ्या गोष्टी क्लिक होतात. आपोआप सगळ्या गोष्टी सुटतात, जमतात. मग चला, मग या व्हिडिओपासून तरी म्हणूया आपण सुरुवात करा. पहिला जो क्वेश्चन आहे, तो 100% एक्झाममध्ये येणारा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो. एक्स्पेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो एन-पी आणि ज्याची व्हॅल्यू दिली 6. व्हेरियन्सचा फॉर्म्युला असतो एन-पी-क्यू की ज्याची व्हॅल्यू दिली 4.2. मी आता तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला एक्स्पेक्टेड आणि व्हेरियन्स दोन्ही व्हॅल्यू दिले असतील, रेशो घ्या. रेशो घ्या. तुम्ही व्हेरियन्सला एक्स्पेक्टेड व्हॅल्यू न डिव्हाइड करा. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? एन-पी-क्यू. एक्स्पेक्टेडचा एन-पी. एन-पी ला एन-पी काय होणार? कॅन्सल. व्हेरियन्स आहे 4.2, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 आहे. दॅट इक्वल्स टू फक्त क्यू येणार. ओके. आता याला 6, 7 चा 42 ना लक्षात घ्या. त्यामुळे क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती 0.7 येणार. किती सिंपल आहे ना. 2 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. बरं, P प्लस क्यू इक्वल्स टू 1 असतं. त्यामुळे P ची व्हॅल्यू काढण्यासाठी 1 मायनस क्यू म्हणजे 0.3 येणार. ओके. आता तुम्हाला काय विचारलं? एन पण विचारलं ना. पी मी फाइंड आउट केलं ना. एक काम करा ना. एक्स्पेक्टेडचा फॉर्म्युला काय असतो रे बाळांनो? एन-पी. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 दिले. ओके. पी ची व्हॅल्यू 0.3 आहे आणि एन ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. अरे 0.3 इकडं अपॉन होणार आहे. पॉइंट म्हणजे वरती एक 0 वाढणार. वरती 60 होणार. खाली 3. 20 आन्सर येणार. मग आता मला सांगा टॉपिक कोणता आहे? तर हा जो टॉपिक आहे तुम्ही बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन. त्यातल्या कुठल्यातरी एका टॉपिकमध्ये हा प्रश्न शोधा. पण दुसऱ्या टॉपिकमध्ये तुम्हाला चार्ट दिसतील, टेबल दिसतील. तिथं सुद्धा एक्स्पेक्टेड काढायचं आहे, व्हेरियन्स काढायचं आहे. आतापर्यंत बोर्डचा कुठलाही पेपर घ्या, त्याच्यात हा प्रश्न आला नाही असं झालंच नाहीये. त्यामुळे करा ना. पहिला पॉइंट क्लिअर झाला हा प्रश्न. ओके. त्याच्यानंतर दुसरं डिग्री अँड ऑर्डर. ऑर्डर आणि डिग्री म्हणूया आपण. समजून घ्या, मी तर लिहिताना कसं आहे, हे वाय ट्रिपल डॅश म्हणलंय ना, मग ऍक्च्युअली ते डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब असतं. ओके. 2 प्लस 3 इथं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आहे. डबल डॅश आहे ना. प्लस 3x वाय डॅश म्हणजे dy बाय dx प्लस 5y आणि दॅट इक्वल्स टू 0. सांगतो. हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. इथं तुम्हाला ऑर्डर नाही, डिग्री विचारलेली आहे. टॉपिकचं नाव काय? डिफरन्शियल. पहिलाच एक्सरसाइज असणार आहे फाइंड ऑर्डर अँड डिग्री. आलाय ना प्रश्न परीक्षेत? आलाय की नाही सांगा बघू. एमसीक्यू मध्ये आला तर 2 मार्काला येतो. आता इथं फक्त डिग्री विचारले म्हणजे हा 1 मार्काचा प्रश्न आहे. पण 1-1 मार्क इथं महत्वाचा आहे. सीट पण येतंय. बरं, ऑर्डर 3 आहे. हायेस्ट ऑर्डर ओळखायची. हे फर्स्ट ऑर्डर, सेकंड, 3 ही हायेस्ट ऑर्डर आहे. ज्या ठिकाणी तुम्ही हायेस्ट ऑर्डर डिटरमाइन केली ना, तिथं ब्रॅकेट रेस टू कोण आहे? 2. ती डिग्री आहे लक्षात घ्या. मग इथं डिग्री 2 आहे आणि ऑर्डर 3. सेकंड टाइप पण झाला तुमचा. थर्ड बघा प्रूव्ह दॅट. आता मी हे बिलकुल शिकवणार नाहीये. हे तर तुम्हाला वापरायचं आहे ट्रुथ टेबल. सगळ्यात सोपं आहे रे. कुणाला येत नाही असं नाहीये. प्रॅक्टिस करा फक्त लक्षात घ्या. प्रॅक्टिस करा. पी आणि क्यू 2 टर्म आहेत. त्यामुळे 4च ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स असे बरोबर आहे. 4च असे काय रो येणार आहेत म्हणूया आपण. पी, क्यू, आर असतं तर 8 पर्यंत आलं असतं. थोडं पण मार्क पण वाढले असते ना. हा 2 मार्काचा प्रश्न आहे, पण हे इम्पोर्टंट टाइप आहे. ट्रुथ टेबल करा. येणारच आहे परीक्षेत. इथं पण तेच माझं वाक्य आहे. कुठलाही पेपर काढा, ट्रुथ टेबल दिसणार आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन.
प्रिन्सिपल सोल्युशन काढताना मला साइन, कॉस किंवा टॅनच पाहिजे. त्यांनी तर कॉट दिलंय. मग टॅन थीटाची व्हॅल्यू 1/कॉट येणार. बरोबर आहे? मग दॅट इक्वल्स मग देअरफॉर टॅन थीटा इज नॉट डिफाईन्ड. बघा 1/0 म्हणजे इन्फिनिटी येणार ना, नॉट डिफाईन्ड येणार. बरोबर आहे? मग त्या केसमध्ये मग देअरफॉर थीटा इक्वल्स टू π/2. कारण tan π/2 इन्फिनिटी. tan 0 ची व्हॅल्यू 0 येते, पण tan π/2 ची व्हॅल्यू इन्फिनिटी नॉट डिफाईन्ड येते. पण थांबा ना, मला सांगायचंय काय बघा. प्रिन्सिपल सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉपिक मधला आहे. आपल्या व्हिडिओ पहिला का दुसराच व्हिडिओ असणार आहे. YouTubeवर सर्च करा प्लेलिस्ट. त्यात प्रिन्सिपल सोल्युशन नंतर जनरल सोल्युशन छान घेतलंय मी बरं का. येते परीक्षेत 2 किंवा 3 मार्काला. तर मी असं शिकवलंय, की हा तुमचा पाय मायनस थिटा, हा तुमचा पाय प्लस थिटा. याला तुम्ही 2 पाय मायनस थिटा म्हणू शकता. यात सगळेच पॉझिटिव्ह असतात. सांगा, की टॅन थिटाची व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड आहे. ओके, पण थांबा ना. मग मला त्या टॅनच्या बाबतीत मला हा तर जाऊ दे. इथं अॅक्यूट अँगल असतो. हे दोघं सुद्धा मला नको आहेत. त्या टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. इथं मला नॉट डिफाईन्ड पाहिजे. मग ते इथं पॉसिबल आहे का? बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. पण सांगू का? हा टाइपच जरा वेगळा आहे बरं का प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये. 0 किंवा नॉट डिफाईन्ड दिलं ना, तर तुम्हाला हे ॲक्सिस वरतीच पॉइंट मिळणार आहेत. बरोबर आहे? मग तुम्हाला π/2 एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं. दुसरं काढण्यासाठी तुम्हाला हा क्वाड्रंट म्हणजे पाय प्लस थीटा असं लिहावं लागेल. त्यामुळं टॅन पाय प्लस तुमचा पहिला थीटा π/2 येणार आहे. तेव्हा टॅन 3π/2 तेव्हा 3π/2 सुद्धा प्रिन्सिपल सोल्युशन मिळेल तुम्हाला. मग प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 टू 2π मध्ये पाहिजे. तेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला 2च मिळणार आहेत कुठल्याही ह्याच्यामध्ये. पण जनरल सोल्युशन तुम्हाला इन्फिनिट नंबर असतात. त्यात फॉर्म्युले आहेत. sin थिटा इक्वल टू sin अल्फाचा वेगळा आहे. cos थिटा इक्वल टू cos अल्फाचा वेगळा आहे. sin थिटा इक्वल टू 0 9 फॉर्म्युले आहेत जनरल सोल्युशनचे. ते व्यवस्थित करा. ओके. तर शेवटचा प्रश्न आहे. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. सांगू का? डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक म्हणलं, की डेरिव्हेटिव्ह जमलं पाहिजे, इंटिग्रेशन जमलं पाहिजे. एलिमिनेट कॉन्स्टंट म्हणलं, की डिफरन्शिएट करावं लागतंय. सॉल्व्ह म्हणलं, की इंटिग्रेट करावं लागतंय. मग इंटिग्रेट करताना व्हेरिएबल सेपरेट करायचे आहेत मला. म्हणजे मी असं लिहितो, की y dy/dx इक्वॉल्स टू -x. ह्याने इकडे मल्टिप्लाय करतो म्हणजे मला मिळणार y dy इक्वॉल्स टू -x dx. झालं का? y च्या बाजूला dy, x च्या बाजूला dx. व्हेरिएबल सेपरेट झाले की इंटिग्रेट करा. मग इंटिग्रेशन y dy इंटिग्रेशन x dx प्लस c. मग y चं इंटिग्रेशन y²/2. x चं इंटिग्रेशन x²/2 मायनस साइन राहणार आणि प्लस c. चला प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करा. मग y² इक्वॉल्स टू -x² प्लस ट्वाइस c. म्हणजे मायनसचा प्लस करा म्हणजे मला x² प्लस y² इक्वॉल्स टू 2c मिळालं. मग मला मी असं लिहू शकतो की x² प्लस y² इक्वल टू c1. आणि ह्या दोघांची व्हॅल्यू कॉन्स्टंटच येणार आहे. ऍक्च्युली हे सर्कलचं इक्वेशन तयार होईल जर c1 पॉझिटिव्ह असेल तर. ओके, ते समजून घ्या. तुम्ही इथं हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. मग आता डिफरन्शियल इक्वेशन टॉपिक मधले 2 प्रश्न करायचे आहेत. ऑर्डर अँड डिग्री आणि सॉल्व्ह द डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व्ह म्हणलं की इंटिग्रेशन सोप्यातले सोपे इंटिग्रेशनचे प्रश्न आहेत. उलट इथं इंटिग्रेशनची प्रॅक्टिस करा थोडीफार सिंपल प्रॉब्लेम आणि मग मेन इंटिग्रेशन करा जर केलं नसेल तर. पण ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. शिस्त मी महत्वाची मी तुम्हाला सांगितलंय. 15 टाइप झालेत तुम्हाला लक्षात द्या शिकवून. पण भरपूर ईझीच क्वेशन्स आहेत. ईझी क्वेशन पुस्तक पेपरमध्ये 36 मार्काला येतात पण प्रूव्ह केलंय. 2 मार्काचे प्रश्न, 1 मार्काचे प्रश्न 36 मार्कला आहेत. 3 मार्काचे आणि 4 मार्काचे. 4 मार्क आपल्या हातातले आहेत सेक्शन डी. ते ठरलेले प्रश्न असतात थेरम वगैरे. पण इथं जातात मुलांचे मार्क हे आपण मिळवणार आहे. ओके आणि चांगला स्कोर करणार आहे आपण. ऑल द बेस्ट.